नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. जी 24 तासमध्ये हितगुजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण हितगुजमध्ये चर्चा करणार आहोत ते सांधेरोपण या विषयावर, आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे अस्थिरोग तज्ञ डॉक्टर महेश कुलकर्णी यांना. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपण त्यांचं आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करूया. सर, स्वागत तुमचं या विशेष कार्यक्रमामध्ये. ओळख सुद्धा करून देते सरांची. डॉक्टर महेश कुलकर्णी हे एक निष्णात जॉईंट रिप्लेसमेंट तज्ञ आहेत. त्यांचं मेडिकल शिक्षण आणि ऑर्थोपेडिक्सचं पदव्युत्तर शिक्षण पुण्यातून पूर्ण केल्यानंतर इंग्लंडमधल्या ग्लॉस्टरशायर रॉयल हॉस्पिटलमध्ये काम करण्याची त्यांना संधी मिळाली. त्यानंतर ब्रिस्टल इथल्या प्रशिक्षणासाठी त्यांची निवड झाली. लिव्हरपूल इथं त्यांनी MCH पूर्ण केल्यानंतर सांधेरोपण क्षेत्रामध्ये नावाजलेल्या ब्रिस्टल इथं सेंटरमध्ये त्यांनी गुडघे आणि खुबे सांधेरोपणाच्या शस्त्रक्रियांमध्ये प्रावीण्य मिळवलं. तर UK मध्ये असा एकंदरीत त्यांचा 10 वर्षांच्या कामाच्या अनुभवानंतर ते या सगळ्या अनुभवाचा फायदा देशवासियांना मिळावा यासाठी भारतामध्ये परत आले, आणि ते सध्या पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर आणि जहांगीर या हॉस्पिटल्समध्ये कार्यरत आहेत. 16 वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये गुडघा आणि खुबा सांधेरोपणाच्या अनेक शस्त्रक्रिया त्यांनी केलेल्या आहेत, आणि त्याचबरोबर अतिशय गुंतागुंतीच्या अशा रिव्हिजन सर्जरी ही केलेली आहेत. खरं तर सांधेरोपण करावं का लागतं? ही शस्त्रक्रिया गुंतागुंतीची असते का? किती वयापर्यंत हे सांधेरोपण शस्त्रक्रिया करता येते? नंतर काही त्रास होतो का याचा? कुठल्या सांध्यांवर अशी शस्त्रक्रिया करतात? त्याच्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपण जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉक्टर महेश कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेऊया. लगेचच चर्चेला सुरुवात करतो. सगळ्यात आधी सर, सांधे खराब होण्याची बेसिकली कारणं काय असतात? सांधे खराब होण्याची मूळ कारणं जर आपण बघितली तर जास्तीत जास्त पेशंट्सना वयोमानाप्रमाणे जी झीज होते सांध्याची त्यामुळे त्रास व्हायला लागतो. वयाच्या 50 किंवा 60 वर्षानंतर आपल्याला गुडघ्यांमध्ये त्रास व्हायला लागतो. काही लोकांना खुब्याच्या सांध्यांमध्ये त्रास व्हायला लागतो, आणि ही वयोमानानुसार होणारी जशी आपल्या शरीराच्या बाकीच्या अवयवांची जशी झीज होते तशीच गुडघ्याच्या सांध्यांची पण झीज होते, खुब्याच्या सांध्यांची पण झीज होऊ शकते. दुसरी कारणं आहेत की आपल्याला समजा काही इजा झाली असेल गुडघ्याच्या सांध्याला किंवा खुब्याच्या सांध्याला, तर ती इजा झाल्यामुळे सुद्धा त्या सांध्याची जर कुरुचा खराब झाली तर त्यामुळे सुद्धा सांधेरोपण करावं लागू शकतं. अगदी कमी वयात काही वेळा संधिवात ज्याला आपण म्हणतो किंवा आमवात म्हणतो, रुमोटॉइड आर्थरायटिस किंवा सोरियासिस या प्रकारच्या आजारांमुळे जर सांध्यांना इजा झाली तर त्यामुळे कमी वयाच्या लोकांमध्ये सुद्धा जॉईंट रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया करावी लागू शकते. तर ह्या सगळ्या कारणांमध्ये माझ्या मते वयोमानानुसार होणारी झीज हे बहुतेक आत्ताचं सगळ्यात जास्ती प्रमाण आपल्याला दिसून येतं. अच्छा, पण मग कुठली अशी स्टेज आहे की त्या स्टेजला गेल्यावर आपल्याला सांधेरोपणाची शस्त्रक्रिया करावी लागते? आम्ही रुग्णांना असा सल्ला देतो की जर त्यांच्या सांध्यांमुळे होणाऱ्या वेदनांमुळे त्यांचं दैनंदिन आयुष्य जर खूप अफेक्ट होत असेल, की त्यांच्या घरातलं चालणं फिरणं कमी झालंय किंवा रात्री झोपेत सुद्धा वेदना होत आहेत किंवा त्यांना प्रत्येक पावलागणिक सांध्यामध्ये वेदना होत आहेत किंवा डिफॉर्मिटी आली, जर पायांना बाक आला किंवा पायाच्या उंचीमध्ये कमी जास्तपणा झाला, तर अशा वेळी आम्ही सल्ला देतो की हे ऑपरेशन करण्याची आता वेळ आलेली आहे. सुरुवातीला आम्ही पेशंट्सना फिजिओथेरपी किंवा हातामध्ये स्टिक किंवा काठी घेऊन चालणं, कमीत कमी साईड इफेक्ट असतील अशा गोळ्या, पेनकिलरच्या गोळ्या देऊन त्यांचं दैनंदिन आयुष्यावर कसा परिणाम होऊ नये हे बघून आम्ही ठरवतो. आणि या सगळ्या गोष्टींचं जर आपले उपाय थकले तर मग जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी किंवा सांधेरोपण शस्त्रक्रियेचा आम्ही सल्ला देतो. अच्छा, तुम्ही खरं तर आता बोलता बोलता सांगितलं की वय वाढतं आणि सांध्यांची झीज होते, त्यानुसार सांधे खराब होतात. पण साधारण किती वयापासून ते कितीपर्यंत वयापर्यंत आपण ही शस्त्रक्रिया करू शकतो? ह्या शस्त्रक्रियेला असं वयाचं असं काही बंधन नाही आहे. पूर्वी असं म्हटलं जायचं की फार कमी वयात ही शस्त्रक्रिया करू नये, कारण सांध्यांचं आयुष्य हे एक लिमिटेड असतं की कमीत कमी 15 वर्षांनाच फक्त चालेल वगैरे. पण आत्ता जी नवीन प्रकारचे आपल्याकडे सांधे उपलब्ध आहेत त्यामुळे हे सांध्यांचं आयुष्य जे आहे ते बऱ्यापैकी वाढलेलं आहे. त्यामुळे अगदी 20 ते 25 वर्षांच्या वयापासून ते अगदी 80-85च्या वयापर्यंत जर त्यांचे मेडिकल प्रॉब्लेम्स काही नसतील तर आपण अगदी व्यवस्थितपणे हे ऑपरेशन करू शकतो. अच्छा, मेडिकल प्रॉब्लेम्स म्हणजे नेमकं काय आपल्याला म्हणतात? समजा एखाद्या पेशंटला समजा बायपासची शस्त्रक्रिया झाली आहे किंवा डायबिटीस आहे सिव्हिअर किंवा किडनी फेल्युअर आहे, तर अशा पेशंट्समध्ये आम्ही भूल देणाऱ्या डॉक्टरांशी आणि संबंधित स्पेशलाइस्ट चर्चा करून आम्ही ठरवतो की हे ऑपरेशन त्यांना किती सेफली आपण करू शकतो. जर सगळ्यांचं एकमत झालं की हे ऑपरेशन आपण सेफली करू शकतो तर ते करायला काहीही हरकत नाही. बरं, खरं तर शस्त्रक्रिया झाल्यावर प्रत्येक रुग्णामध्ये एक अशी भीती असते की आपण आता पुढची सगळी कामं नीट करू शकतो का, म्हणजे आपले जे रुटीन आहे ते व्यवस्थित फॉलो करू शकतो का? तर काय सांगाल, हे सगळ्या अशा काही अडचणी बेसिकली येतात का? शक्यतो आम्ही पेशंट्सना ऑपरेशन नंतर काही दिवस म्हणजे साधारण 3 ते 4 दिवसातच आम्ही पेशंट्सना उभं करून चालायला शिकवतो. सुरुवातीला त्यांना वॉकर घेऊन चालायला लागतं आणि मग नंतर हातात काठी घेऊन
घेऊन चालायला लागतं. अच्छा. साधारण पूर्ण 80 ते 90% रिकव्हरी ही पहिल्या 3 महिन्यात होऊन जाते. तर त्यानंतर मग आम्ही पेशंट्सना बाहेर घराच्या बाहेर फिरायला जाणं किंवा कार चालवायला वगैरे चालू करणं, जर ते आधी कार चालवत असतील तर, किंवा जिनाची चढ उतर करणे किंवा 1-2 किलोमीटर चालायला सुरुवात करणं, असं सगळं हे रुटीन व्हायला साधारण 1-3 महिने लागतात. शक्यतो खुब्याचं ऑपरेशन केल्यानंतर आम्ही पेशंट्सना जमिनीवर बसणं टाळायला सांगतो किंवा मांडी घालून बसायला टाळायला सांगतो. आणि गुडघ्याच्या ऑपरेशन नंतर मांडी घालून बसता येणं बऱ्याच रुग्णांना शक्य होतं, पण तरीसुद्धा आम्ही ते टाळण्याचा सल्ला देतो. कारण त्या मांडी घालून बसण्यामुळे त्या नवीन कृत्रिम सांध्यावरती किती दुष्परिणाम होईल याचं संशोधन अजून झालेलं नसल्यामुळे आम्ही ते शक्यतो टाळायला सांगतो. पण मग एकंदरीतच पुढे त्यांनी मांडी घालून बसू नये असं शक्यतो टाळावं. अगदी जर वेळ आली तर त्यांना बसता येईल. बऱ्याचशा 80 ते 90% रुग्णांना बसता येतं. आणि मांडी घालून बसता येतं की नाही हे ऑपरेशनच्या आधी त्या गुडघ्यामध्ये किती हालचाल होती ह्याच्यावर पण अवलंबून आहे. जर आधीच गुडघ्याची हालचाल फार कमी असेल तर ऑपरेशन नंतर आपण असं खात्रीलायकरित्या सांगू शकत नाही की त्यांना खरंच मांडी घालून बसता येईल. अच्छा. गुडघेदुखी संदर्भात जर आपण बघितलं किंवा गुडघ्यांचं सांधेरोपण जर बघितलं तर आधी रुग्णांना खरं तर चढण्या उतरण्याला खूप प्रॉब्लेम असतो. तर मग हे ऑपरेशन केल्यानंतर किंवा ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर चढण्या उतरण्यामधला प्रॉब्लेम पूर्णपणे नाहीसा होतो. जिना चढण्या उतरण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो गुडघ्याच्या वाटीच्या मागे झालेल्या झिजेमुळे होतो. आणि साधारण 90% रुग्णांमध्ये ऑपरेशन नंतर हा प्रॉब्लेम निघून जातो. त्यामुळे जिना चढणं उतरणं, प्लेन ग्राउंडवर चालणं, या सगळ्या गोष्टी ते आरामात करू शकतात. बरं. आणि बरेच रुग्ण आपण बघतो की वयापरत्वे अनेक आजार जडलेले असतात, जसं की डायबिटीज आहे किंवा मला वाटते थायरॉइड वगैरे सारखे सुद्धा आजार, तर याच्यामध्ये ऑपरेशन करता येऊ शकतं असे आजार असणाऱ्यांना? बऱ्याचशा पेशंटची अशी शंका किंवा भीती असते की मला डायबिटीस आहे त्यामुळे मला हे ऑपरेशन कदाचित सहन होणार नाही. पण डायबिटीसचा जर कंट्रोल चांगला असेल तर आम्ही काय बघतो की डायबिटीसचा नुसता त्यावेळेसची शुगर, फास्टिंग आणि जेवणानंतरची शुगर नुसती तेवढीच बघत नाही, तर मागच्या 3 महिन्यात डायबिटीसचा कंट्रोल त्या रुग्णाचा कसा होता याची एक टेस्ट करता येते. आणि त्या मागच्या 3 महिन्यात जर डायबिटीसचा कंट्रोल चांगला असेल आणि त्यांची आत्ताची जर शुगर वेल कंट्रोल्ड असेल तर ते ऑपरेशन अतिशय सहजपणे आणि चांगल्या रिझल्ट सहित आपल्याला करता येतं. बरं. आणि जर लांबच्या प्रवासाचा जर कोणी रुग्ण विचार करत असेल शस्त्रक्रियेनंतर तर ते कितपत शक्य होतं? साधारण 3 महिने फार लांब प्रवास करू नये असा आम्ही सल्ला देतो. पण 3 महिन्याच्या नंतर कित्येक पेशंट्स भारतातच काय पण परदेशात सुद्धा प्रवास करू शकतात. अशा वेळी आम्ही त्यांना फक्त एक सोबत सर्टिफिकेट देतो की ह्या रुग्णाच्या पायामध्ये धातूचा सांधा बसवलेला आहे. कारण मेटल डिटेक्टरमधनं क्रॉस करताना तो बीप होऊ शकतो आणि ते लेटर बरोबर असणं आवश्यक आहे. पण लांबचा प्रवास करायला काहीही हरकत नाही. अदरवाईज आपण काळजी काय त्यांना सांगू शकतो की काय काळजी घ्या? लांबच्या प्रवासाला जाताना मी फक्त त्यांना एवढं सांगतो की दर 1-2 तासानंतर आपण उठून काही पावलं चाललं पाहिजे, भरपूर पाणी प्यायला पाहिजे आणि पायाची पंजांची हालचाल केली पाहिजे, जेणेकरून रक्त जे आहे आपल्या पायामध्ये साकळणार नाही आणि पायावर येणारी सूज पण बऱ्यापैकी कमी राहील. बरोबर. आणि शस्त्रक्रिया झाल्यानंतर काय सल्ला असतो विश्रांती संदर्भात आणि किती दिवस बेसिकली राहावं लागतं हॉस्पिटलमध्ये? साधारण शस्त्रक्रिया झाल्यानंतर एक गुडघ्याचं जर आपण ऑपरेशन केलं असेल तर बऱ्याच वेळा रुग्ण 3 किंवा 4 दिवसात घरी जाऊ शकतात. अच्छा. एक ऑपरेशनच्या 1 दिवसानंतर आम्ही त्यांना उभं करतो वॉकरच्या साहाय्याने आणि फिजिओथेरपिस्टच्या मदतीने मग आम्ही त्यांना 2-3 पायऱ्या चढणं उतरणं, 100 पावलं चालणं, ह्या सगळ्या गोष्टी शिकवतो. म्हणजे ऑपरेशन करून 3 ते 4 दिवसानंतर एका गुडघ्याच्या ऑपरेशन नंतर पेशंट जेव्हा घरी जातो तेव्हा तो साधारण 100 पावलं चालू शकतो. जेवणाच्या टेबलपर्यंत जाणं येणं, स्वतः टॉयलेटला जाणं येणं, ह्या सगळ्या गोष्टी रुग्ण स्वतः म्हणजे स्वावलंबी होऊन रुग्ण घरी जाऊ शकतो. पायऱ्या पण चढू शकतो. दोन्ही गुडघ्याचं ऑपरेशन केलं तर त्याला 3-4 दिवसाच्या ऐवजी 6 दिवस लागू शकतात. पण दोन्ही गुडघ्याच्या ऑपरेशन नंतर सुद्धा 6 दिवसात रुग्ण स्वावलंबी होऊन घरी जातो. खुब्याच्या ऑपरेशन नंतर आम्ही काही वेळा रुग्णांना पायावर वजन न देऊन चालण्याचा सल्ला देतो, एक साधारण 6 आठवडे. कारण जो आपण कृत्रिम सांधा बसवला आहे तो शरीराशी एकजीव व्हायला जरा वेळ लागतो आणि तो एकजीव होईपर्यंत त्या सांध्यावरती वजन येऊ नये अशी आमची इच्छा असते. कारण मग तो व्यवस्थितपणे एकरूप झाला की मग आयुष्यभर त्याचा प्रॉब्लेम येत नाही. तर साधारण रुग्णांच्या मनात अशी एक भीती असते की हे ऑपरेशन झाल्यानंतर आपल्याला असा सल्ला दिला जाईल की तुम्ही बेड रेस्टच घ्यायला पाहिजे कंप्लीट. पण कंप्लीट बेड रेस्ट घ्यायची अजिबात गरज नाहीये.
व्यायाम चालू करायला पाहिजे, लवकरात लवकर चालणं फिरण्याची प्रक्रिया चालू करायला पाहिजे. पण हे पण मी रुग्णांना सांगून ठेवतो की सुरुवातीच्या काळात फार जास्ती कष्ट करू नयेत किंवा फार जास्ती चालण्या फिरण्याचा प्रयत्न करू नये, कारण त्यामुळे वेदना वाढून मग अजून ते 2 पावलं मागत जाण्याची जास्ती शक्यता असते. बरोबर. आता तुम्ही बोलताना फिजिओथेरपी विषयी सांगितलं, तर कितपत महत्त्वाची असते फिजिओथेरपी आफ्टर ऑपरेशन, आपण काय सांगू शकतो? ऑपरेशन नंतर फिजिओथेरपी हा एक ऑपरेशनचा अविभाज्य भाग आहे. ऑपरेशन केल्यानंतर फिजिओथेरपी करून आपल्याला पहिल्या 1.5 महिन्यात जेवढा गुडघा वाकवता येईल किंवा जेवढी गुडघ्याची ताकद वाढवता येईल तेवढी पहिल्या 1.5-2 महिन्यात आपल्याला वाढवायला पाहिजे. कारण त्या काळात जर आपण तो सांधा जास्ती वाकवला नाही तर पुढे चालतो. त्याच्यामुळे फिजिओथेरपीचं महत्त्व आहे. आम्ही साधारण रुग्णांना 1.5 महिना तरी व्यायाम करायला सांगतो. बऱ्याच वेळा आम्ही फिजिओथेरपिस्ट असा अरेंज करतो की जो पेशंटच्या घरी जाऊन त्यांना व्यायाम देऊ शकेल. त्यामुळे पेशंटची जाण्या येण्याची धावपळ वाचवण्याचा आमचा प्रयत्न असतो. तर शक्यतो त्यांच्या घरीच फिजिओथेरपिस्टला पाठवून आपण तो व्यायाम करून घेतो त्यांच्याकडनं. खरं तर सांधेरोपण का केलं जातं, कुठल्या स्टेजला सांधेरोपण केलं जातं, सगळं जाणून घेतोय. पण सरांकडून हेही जाणून घेऊया की ही शस्त्रक्रिया म्हणजे नेमकं काय केलं जातं? या शस्त्रक्रियेमध्ये आपण समजा गुडघ्याच्या ऑपरेशनबद्दल सध्या बोलूया. तर गुडघ्याच्या ऑपरेशनमध्ये गुडघ्याची वाटी जी गुडघ्याच्या समोरच्या बाजूला आपल्याला असते त्याला तो हा स्नायू आपण ज्याला क्वाड्रिसेप्स टेंडन म्हणतो तो अटॅच असतो. हे मांडीचं हाड आणि हे नडगीचं हाड असतं आणि त्या सगळ्यांचा मिळून हा गुडघ्याचा सांधा तयार होतो. जेव्हा आपल्या गुडघ्यांमध्ये झीज होते तेव्हा गुडघ्याच्या मांडीच्या हाडाच्या वरची किंवा नडगीच्या हाडाच्या वरची जी बाजू असते तिची गुळगुळीत जी कुरचा आहे ती घासून जाते आणि ती गुळगुळीत कुरच्या घासल्यामुळे जेव्हा रुग्ण पाय हलवतो किंवा उभा राहतो त्याच्यावरती त्याला वेदना व्हायला लागतात. आणि झीज झाल्यामुळे गुडघ्यांच्या आतमध्ये जी गॅप असते ती पूर्णतः नष्ट होऊन जाते आणि ती नष्ट झाल्यामुळे पायाला एक विशिष्ट प्रकारे बाक यायला लागतो आणि चालणं पण रुग्णाचं अवघड होऊन जातं. तर अशा वेळी आम्ही काय ऑपरेशनमध्ये नेमकं काय करतो तर आम्ही गुडघ्याची वाटी जी आहे त्याच्या बाजूला आम्ही कट करून तो सांधा आम्ही ओपन करतो. आणि सांधा उघडल्यानंतर गुडघ्याची जी वरची कुरच्या असते नडगीच्या हाडावरची जी कुरच्या आहे ती आम्ही काढून टाकतो, जी घासली गेलेली कुरच्या आहे. आणि मांडीच्या हाडाच्या मागच्या बाजूला सुद्धा जी घासलेली कुरच्या आहे ती काढून घेतो. कुरच्या काढल्यानंतर एक मेडिकल ग्रेडचं आमच्याकडे सिमेंट मिळतं, जे इनर्ट आहे, म्हणजे ज्याचा शरीरावर काहीही परिणाम होत नाही, दुष्परिणाम होत नाही. तर ते सिमेंट वापरून आम्ही असा धातूचा जो भाग आहे तो धातूचा भाग त्या गुडघ्याच्या नडगीच्या हाडाच्या वरच्या बाजूला बसवतो. तसंच मांडीच्या हाडाच्या खालच्या बाजूला हा जो स्नायू सांधा आहे तो आम्ही तिथे बसवून टाकतो. आणि त्या 2 धातूच्या भागांमध्ये हा प्लास्टिकचा एकदम हाय ग्रेड प्लास्टिक असतं हे. तर ते हाय ग्रेड प्लास्टिक जे आहे त्या 2 धातूच्या भागांमध्ये बसतं आणि त्यामुळे मग गुडघ्याची जी डिफॉर्मिटी ज्याला म्हणता येईल आपल्याला किंवा गुडघ्याची जी झीज होऊन बाक आलेला असतो तो बाक नाहीसा होतो आणि सांधा पूर्ववत पेशंटला हलवता येतो आणि दोन्ही बाजूला जी गॅप आहे ती इक्वल होते किंवा सारखी होऊन जाते आणि त्यामुळे पेशंटच्या वेदना कायमस्वरूपी निघून जातात. बरोबर. तर साधारण हा भाग सुद्धा मांडीच्या हाडाचा भाग सुद्धा आम्ही सिमेंटच्या साह्यानेच बसवतो आणि त्यामुळे ह्या सांध्याचं आयुष्य जे आहे ते साधारण 100 जर आपण अशी ऑपरेशन्स केली तर त्यातल्या कमीत कमी 95 ते 97% लोकांना किंवा रुग्णांना कमीत कमी 15 ते 20 वर्ष उत्तम आयुष्य ह्या सांध्यात मिळतं. आणि हे जगभरात झालेल्या संशोधनावरनं ठरवलेलं आहे की या सांध्याचं आयुष्य किती असेल. कारण पेशंटच्या मनामध्ये किंवा रुग्णांच्या मनामध्ये अशा शंका असतात की किती वर्ष चालेल डॉक्टर सांधा. तर साधारण 95% लोकांमध्ये 15 ते 20 वर्ष उत्तम प्रकारे हा सांधा चालू शकतो. पण मग त्याच्यात काही प्रकार पण असतात का, म्हणजे बनावट काही वेगवेगळे असतात का, मेकिंग आपण ज्याला वेगवेगळं म्हणतो ते? हो, आता साधारण सांधे आपल्याकडे रुग्ण विचारतात की कुठल्या प्रकारचे सांधे मिळतात. एक तर भारतीय बनावटीचे सांधे मिळतात किंवा परदेशी बनावटीचे सांधे मिळतात. सगळ्या सांध्यांमध्ये हा जो वरचा भाग आहे जो मांडीच्या हाडाला चिकटतो तो कोबाल्ट क्रोम ह्या धातूपासून बनलेला असतो. आणि नडगीच्या वरती जो सांधा बसतो तो टायटेनियम या धातूपासून बनलेला असतो. आणि त्या दोघांच्या मध्ये हे हायली क्रॉसलिंक पॉलिथिन, जगामध्ये फक्त 2च कंपन्या
हा प्लास्टिक मॅन्युफॅक्चर करतात. अच्छा. आणि त्यामुळे त्याची क्वालिटी मेंटेन करणं फार आवश्यक आहे. ह्याच्यामध्ये आता वेगवेगळे प्रकार असे मिळतात की स्त्रियांसाठी, भारतीय स्त्रियांसाठी विशेषतः भारतीय स्त्रियांमध्ये उंची आणि शरीराचं प्रमाण वेगळं असल्यामुळे त्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारचे सांधे आता कंपन्यांनी बनवलेले आहेत. तर स्त्रियांसाठी स्पेसिफिक म्हणजे जेंडर स्पेसिफिक असा सांधा आता मिळतो जो अरुंद असतो मांडीच्या हाडावरती. त्यामुळे गुडघ्याच्या वाटीमागेची घर्षण आहे ते बऱ्याच प्रमाणात कमी होऊन जातं आणि पेशंट्सना त्याचा प्रचंड प्रमाणात फायदा होतो. तर हा एक नवीन ॲडव्हान्स आहे की ज्यामध्ये आपण स्त्रियांसाठी स्पेसिफिक जो जॉईंट रिप्लेसमेंट आहे तो वापरू शकतो. आणि ह्यामध्ये वेगवेगळ्या धातूचे प्रकार आता आपल्याला मिळायला लागलेले आहेत की जे अजून जास्ती काळ टिकू शकतात. आणि हे जे आतलं प्लास्टिक आहे गुडघ्याच्या आतलं ते प्लास्टिक पण आता खूप रिफाईंड आणि चांगल्या क्वालिटीचं मिळायला लागले, जेणेकरून त्या सांध्याचं आयुष्य जे आहे ते 15-20 वर्षापेक्षा जास्ती वर्ष आपल्याला वाढवता येतं. पण म्हणजे भारतीय बनावटीच्या सुद्धा सांधे चांगल्या क्वालिटीचे असतात असं पण आत्तापर्यंत प्रश्न असा आहे की परदेशी बनावटीचे जे सांधे आहेत ते तावून सुलाखून आपण आज वापरतोय. म्हणजे काय की कमीत कमी 25 वर्षांपासून ही सांधे जगभरात वापरले गेलेले आहेत आणि मिलियन्स म्हणजे 50-1 लाख लोकांमध्ये हे सांधे वापरून त्यांचे 10 ते 15 वर्षांपर्यंतचे रिझल्ट आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे आपण छातीठोकपणे म्हणू शकतो की हा परदेशी बनावटीचा जो सांधा आहे तो अतिशय उत्तम प्रकारे चालू शकतो. भारतीय बनावटीचे सांधे आत्ता बाजारात उपलब्ध झालेले आहेत मागच्या 2-3 वर्षांपासून. पण प्रॉब्लेम असा आहे की त्यांचं संशोधन तेवढ्या प्रमाणात झालेलं नाही. त्यामुळे छातीठोकपणे अजूनही आपण असं सांगू शकत नाही की 10 वर्षानंतर ह्या सांध्याचा काय रिझल्ट असेल किंवा 15 वर्षानंतर काय रिझल्ट असेल. तर साधारण कमीत कमी 5 ते 7 वर्षापर्यंत जरी त्यांचा रिझल्ट आपल्याला उपलब्ध झाला तर आपण कॉन्फिडेंटली किंवा अगदी विश्वासपूर्णरित्या तो सांधा वापरू शकतो. पण आपण या संदर्भात खर्चिक दृष्ट्या सुद्धा जर विचार केला पेशंट्सने तर काय सांगू शकतो? भारतीय बनावटीचा जो सांधा आहे तो साधारण एक 30 ते 35 हजार रुपयाला मिळतो. परदेशी बनावटीचा सांधा हा 55 ते 60 हजारांपासून ते 1 लाख 1.25 लाख रुपयापर्यंत मिळतो. तर तो परदेशी बनावटीचा कमीत कमी सांधा जो आहे तो कमीत कमी 55,000 रुपयांना आहे. तर आपल्याला समजा खात्रीलायकरित्या एखाद्या रुग्णाला सांगायचं असेल की आपण हा सांधा बसवल्यानंतर ह्याचे असे रिझल्ट आहेत, तर मला असं वाटतं की परदेशी बनावटीचा सांधा वापरणं सध्या तरी योग्य आहे. बरं सर, आपण खुब्याच्या सांध्यांचे प्रकार बघूया की काय काय नेमक्या तिथे काय शस्त्रक्रिया असतात? खुब्याच्या सांध्यांचा प्रश्न असा आहे की बऱ्याचशा तरुण वयामधील लोकांमध्ये हा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याची कारणं अशी आहेत की कधी कधी त्यांना इजा होऊ शकते की खुब्यामध्ये जर इजा झाली किंवा फ्रॅक्चर झालं. खुब्याचा सांधा हा बॉल आणि सॉकेट जॉईंट ज्याला म्हणतो आपण की एका बाजूला वाटी असते खुब्याची आणि मांडीच्या हाडाला वरती एक बॉल बसलेला असतो. तर काही कारणामुळे तरुण वयात जर त्यांना फ्रॅक्चर झालं आयदर त्या सॉकेटचं म्हणजे खुब्याच्या एका भागाचं किंवा त्या बॉलचं जर फ्रॅक्चर झालं असेल तर कमी वयात त्यांना सांधेरोपण शस्त्रक्रिया करण्याची वेळ येऊ शकते. किंवा दुसरं कारण आहे की ज्याला आम्ही एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणतो की त्या सांध्याचा जो रक्तपुरवठा आहे तो जर काही कारणामुळे खंडित झाला तर त्या बॉलला रक्तपुरवठा खंडित झाल्यामुळे तिथली कुर्चा खचून जाऊ शकते आणि त्यामुळे त्या सांध्याची कमी वयात झीज होऊ शकते. किंवा संधिवात ज्याला रुमोटॉइड आर्थरायटिस आपण म्हणालो की त्याच्यामुळे सुद्धा कमी वयामध्ये किंवा 25-30च्या लोकांमध्ये सुद्धा हे ऑपरेशन करावं लागू शकतं. तर या कारणामुळं खुब्याचं ऑपरेशन जे आहे त्याला वेगवेगळ्या पद्धतीचे सांधे आज आपल्याकडे उपलब्ध आहेत वयोमानानुसार की जे जास्तीत जास्त वर्ष त्या रुग्णाला कसे फायदा देऊ शकतील असे. बरं मग ह्याच्यामध्ये काही आणखी ॲडव्हान्स आपण काही सांगू शकतो का? काही टेक्नॉलॉजी आली आहे का? खुब्याच्या सांध्यांसाठी जसं आपण आता प्लास्टिक बद्दल बोललो तर त्या प्लास्टिकची क्वालिटी खुब्याच्या सांध्यांमध्ये खूप रिफाईंड झाली आहे. आणि जे प्लास्टिक वापरलं जातं खुब्याच्या सांध्यामध्ये ते खूप वर्ष चालू शकतं. त्याच्यामुळे रुग्णांना बरेच वर्ष तो सांधा त्रास न देता त्यांना चालणं फिरणं करता येणं शक्य होतं. दुसरं म्हणजे आपण जो बॉल बसवतो खुब्याच्या सांध्यामध्ये तो बॉल जर आपण सिरॅमिकचा बसवला तर तो सिरॅमिक नावाचा जो धातू आहे त्याची घर्षण खूप कमी होतं. म्हणजे कोबाल्ट क्रोम धातूच्या ऐवजी जर सिरॅमिकचा बॉल बसवला आपण तर त्या सिरॅमिकच्या बॉलचं घर्षण खूप कमी होतं. त्यामुळे ह्या प्लास्टिकची झीज पण कमी होते आणि त्या सांध्याचं आयुष्य वाढतं. पण तरुण वयामध्ये आज जगामध्ये सगळ्यात चांगला जो सांधा आहे तरुण रुग्णांसाठी तर दोन्ही बाजूला सिरॅमिक वापरून ज्याला आपण सिरॅमिक ऑन सिरॅमिक म्हणतो. म्हणजे एका बाजूला सिरॅमिकचा बॉल असतो आणि वाटी जी आहे ती पण सिरॅमिकची असते.
आणि त्यामध्ये फ्रिक्शन आहे किंवा घर्षण आहे ते सगळ्यात कमी होतं आणि त्यामुळे त्या सांध्याचं आयुष्य आत्ताच जगात तरी सगळ्यात उत्तम आहे असं समजलं जातं. त्यामुळे तरुण वयामध्ये जर रुग्णाला शक्य असेल, कारण हे खर्चिक ऑपरेशन आहे, की त्या सांध्याची किंमत बरीच जास्त आहे, तर तरुण वयामध्ये शक्य असेल तर सिरॅमिक ऑन सिरॅमिक हा पहिला ऑप्शन आपण धरावा. आणि जर ते शक्य नसेल तर एका बाजूला सिरॅमिक आणि एका बाजूला ते हाय क्वालिटी प्लास्टिक हा सांधा आहे जो आपल्याला तो वापरता येऊ शकतो. बरोबर. खरं तर गुडघ्याचं ऑपरेशन तुम्ही समजावल्यानंतर सोपं वाटतं आहे, मात्र खुब्याच्या शस्त्रक्रियांमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स असतात का? कारण तो मला वाटतं जॉईंट बराच मोठा असतो, तर त्याविषयी काय सांगू शकाल आपण? खुब्याच्या ऑपरेशन सुद्धा पेशंट मला जेव्हा विचारतात की ऑपरेशन चांगलं होण्याची शक्यता किती आहे, तर 100% सांगणं तर चुकीचं आहे, कारण ते शक्य नाहीये. पण साधारण 100मधली कमीत कमी 97 ते 98% ऑपरेशन्स उत्तमरित्या पार पडू शकतात. अच्छा. 2% कॉम्प्लिकेशन्स काय येऊ शकतात, तर खुब्याच्या सांध्यांमध्ये विशेषतः इन्फेक्शन ही सगळ्यात मोठी भीती आहे, की जर जंतू प्रादुर्भाव जर झाला जखमेमध्ये तर इन्फेक्शनमुळे प्रॉब्लेम येऊ शकतात. दुसरा काय प्रॉब्लेम आहे, तो सांधा जो आहे तो बॉल अँड सॉकेट असा जॉईंट असल्यामुळे तो निखळून बाहेर पडू शकतो. हा कशामुळे निखळून बाहेर पडू शकतो, जर आपण ऑपरेशन नंतर योग्य ती जी काळजी घ्यायची ती जर घेतली नाही, की समजा आपण मांडी घालून बसलो किंवा जमिनीवर बसायला गेलो, भारतीय पद्धतीच्या शौचाला टॉयलेटला जर वापरायला गेलो, तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे तो सांधा निखळू शकतो. तर तो सांधा निखळू नये म्हणून ह्या सगळ्या काळज्या रुग्णांनी घेणं आवश्यक आहे. खुब्याच्या बाजूला जी नर्व असते किंवा शीर असते, सायॅटिक नर्व ज्याला म्हणतो, त्याला पण काही फार कमी वेळा 100तल्या 1% पेक्षा कमी रुग्णांमध्ये इजा होऊ शकते आणि त्यामुळे पायाची हालचाल मंदावू शकते. पण ह्या सगळ्या कॉम्प्लिकेशन्सना आपण जर एकत्र घेतलं तर ते 100मध्ये 2 रुग्णांनाच फक्त होतात. उरलेल्या 98% रुग्णांना हे ऑपरेशन यशस्वीरित्या आपण करू शकतो. त्यामुळे खुब्याच्या ऑपरेशनबद्दल काळजी करण्याची अजिबातच गरज नाहीये. बरं सर, तुमची ओळख करून देताना आपण रिव्हिजन सर्जरी सुद्धा करता असं सांगितलं होतं, तर थोडक्यात आम्हाला सांगाल की बेसिकली रिव्हिजन सर्जरीज म्हणजे काय, कारण त्या गुंतागुंतीच्या असतात, तर काय सांगाल? रिव्हिजन सर्जरीची वेळ कधी येते, आता आपल्याकडे ऑलरेडी म्हणजे साधारण 95 सालपासून भारतामध्ये सांधेरोपण शस्त्रक्रिया होत आहेत. तर काही रुग्णांमध्ये 15-17 वर्षानंतर हे सांधे हळूहळू लूज व्हायला लागतात आणि त्यानंतर ते ऑपरेशन परत, तर अशा वेळी ते ऑपरेशन परत करावं लागू शकतं. मग अशा वेळी आम्ही पूर्वी जो बसवलेला सांधा आहे तो काढून त्या जागी नवीन सांधा बसवतो आणि ह्या ऑपरेशनचं सुद्धा यशस्वी होण्याचं प्रमाण साधारण 90% आहे. त्यामुळे पूर्वी रुग्णांना जी काळजी वाटायची की मी आत्ता फक्त 50 वर्षाचाच आहे, मग आता मी हा नवीन सांधा बसवला तर मला 20 वर्ष चालेल, मग त्यानंतर मी काय करणार, तर आजच आपल्याकडे अशी ही टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे की ज्यामुळे आपण हे ऑपरेशन यशस्वीरित्या परत एकदा करू शकतो, कुठल्याही कारणामुळे ते फेल झालं. मला वाटतं अशा टेक्नॉलॉजीचा सगळ्यांना उपयोग सुद्धा होईल. सर, खूप छान मार्गदर्शन तुम्ही केलं हितगुजमध्ये येऊन. धन्यवाद. आणि यानंतर हितगुजमध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.